नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. जून महिन्याला सुरुवात झालेली आहे. जून महिना म्हणजेच पावसाचा महिना ओळखला जातो, पण अजून सुद्धा मान्सूनची चाहूल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण अनेक भागांमध्ये 30 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान अजूनही आहे. मान्सून नेमका कुठपर्यंत पोहोचलाय, महाराष्ट्रात त्याची एंट्री नेमकी आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे, हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. जून महिन्याला सुरुवात झाली आहे, पण अजून सुद्धा पावसाची चाहूल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण अनेक भागांमध्ये अजून सुद्धा उन्हाचा पारा आपल्याला वाढलेला दिसतोय. अशातच आता मान्सून केरळमध्ये दाखल कधी होईल आणि तो महाराष्ट्रात कधी दाखल होईल, जूनमध्ये पाऊस नेमका कसा असणार आहे, कोणत्या भागांना हवामान विभागाने अलर्ट दिलेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मागे तुम्ही पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे. आपल्याला हे माहिती आहे की आधी मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर तो महाराष्ट्रात दाखल होतो. केरळमध्ये तो दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढे महाराष्ट्राच्या बाजूने त्याची जी आगेकूच असते ती सुरू होते. इकडे तुम्ही जर बघितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन, चक्राकार वारे आपल्याला पाहायला मिळतात. याच चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये अरबी समुद्र असेल, केरळचा हा सगळा भाग असेल, तिथे मान्सून पूर्व पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच मान्सून पूर्व पावसामुळे म्हणजे सलग 2 दिवस जेव्हा केरळमध्ये पाऊस पडतो, हवा असेल, ढग असतील, या सगळ्यांचं मोजमाप केल्यानंतर मान्सून केरळमध्ये दाखल होईल का याची शक्यता वर्तवली जाते. आणि आता हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलाय, या केरळमधलं जे तापमान आहे, हवामान आहे, ते मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यासाठी जे आहे ते अनुकूल आहे. आणि मान्सून लवकरच केरळमध्ये कधीही दाखल होऊ शकतो. त्याने तशा प्रकारे त्याचा प्रवास सुरू केलाय. एकदा का मान्सून केरळमध्ये दाखल झाला की तो पुढे महाराष्ट्रात 8 ते 10 दिवसांमध्ये दाखल होईल. आता या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून वादळी पाऊस, मान्सून पूर्व पावसाचा इशारा अनेक भागांना दिलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आता मान्सूनची प्रोग्रेस मी तुम्हाला जी इमेज IMDने आपल्याला जारी केली आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊ. मान्सूनची नेमकी प्रोग्रेस काय आहे, मान्सून किती पुढे सरकलाय, आणि हवामान विभागाने जी इमेज जारी केलेली आहे त्या इमेजच्या माध्यमातून आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजेच आपल्याला क्लिअर होईल. तर ही जी मागची तुम्ही इमेज बघता, ही मान्सूनची प्रोग्रेस आहे. म्हणजेच काय तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास कसा सुरू आहे. ही बघा, तुम्हाला जी ब्ल्यू लाईन दिसतीये, आपल्याला हे दिसेल भारताच्या सीमेपर्यंत मान्सून आलाय. म्हणजे केरळमध्ये तो कधीही दाखल होऊ शकतो. केरळमध्ये दाखल झालाचे मान्सून आपण असं बोलू शकतो. 1 जूनला मान्सून युजली केरळमध्ये दाखल होत असतो आणि त्यानंतर हे बघा आता कधीही, म्हणजे आजच्या दिवसातच तो कधीही केरळमध्ये दाखल होईल आणि पुढे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा प्रवास सुरू होईल. युजली आपल्याला इथे तारीख दिली आहे 5 जूनला जो आहे तो कर्नाटकानंतर 10 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल. 15 जूनपर्यंत तो अख्खा महाराष्ट्र जो आहे तो व्यापेल. पण त्या आधीच 15 जूनच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. आता जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा पाऊस नाहीये, तो मान्सून पूर्व पाऊस आहे असं बोललं जातं. पण जूनच्या हंगामापासूनच, जून महिन्यापासूनच मान्सून मोजला जातो. म्हणजे जेव्हा मान्सून किती आहे, की यंदा पाऊस किती पडला, हे जेव्हा मोजमाप केलं जातं तेव्हा तो जून महिन्यापासूनच मोजला जातो. तर ही मान्सूनची प्रोग्रेस होती. आणि आता 1 जूनपर्यंत आपण जर बघितलं तर केरळच्या तटापर्यंत पाऊस आलेला आहे, मान्सून आलेला आहे, हे आपल्याला सध्या दिसतंय. आता हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस पडेल, कोणत्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल, हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर आता 3 तारखेचा अंदाज तुम्ही बघताय. 3 तारखेची ही इमेज आहे. आपल्याला ज्या विदर्भामध्ये रेड अलर्ट होता उन्हाचा, त्याच विदर्भात आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांसह, सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल. तर हा 1 जूनचा अंदाज तुम्ही बघताय. 1 जूनला ज्या विदर्भामध्ये खरं तर रेड अलर्ट होता, उन्हाचा पारा चढलेला आपल्याला पाहायला मिळत होता, तिथेच आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतोय. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये मेघगर्जनेसह विजांसह पाऊस असेल. अमरावती, नागपूर, वर्धा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या वादळी असा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस असेल. कोकणातील सगळेच जिल्हे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव वगैरे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1 जूनला म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीलाच वादळी असा पाऊस पडणार आहे. अर्थात हा मान्सूनचा पाऊस आहे का, तर नाही. मान्सून पूर्व पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचं या पावसामुळे नुकसान होऊ शकतं असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिलाय. पुढे आपण बघणार आहोत 2 तारखेला काय अंदाज आहे. 2 तारखेला सुद्धा वादळी पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त अकोला, बुलढाणा, वाशिम आणि काही जिल्हे सोडले विदर्भातले, तर जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्र, कोकण, हे संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड
हे सगळे जिल्हे जिथे ऊन पाहायला मिळत होतं, तापमान वाढत होतं, त्या भागांमध्ये सुद्धा वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 3 तारखेचा अंदाज बघूयात. आता हा 3 आणि 4 तारखेचा अंदाज जर आपण बघितला ना, तर या भागांमध्ये सुद्धा विदर्भाचे जिल्हे, उत्तर महाराष्ट्र 3 तारखेला सुद्धा आणि 4 तारखेला सुद्धा सेम आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. पुढचे 3 ते 4 दिवसाचा आपण हवामानाचा अंदाज जर बघितला तर वादळी पाऊस महाराष्ट्रात असणार आहे. तापमान मोठ्या प्रमाणात 40 डिग्रीच्या पार कुठे जाईल अशी कुठेच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. म्हणजेच काय तर जून महिना सुरू झालेला आहे आणि पावसाने त्याची खरी एंट्री किंवा वादळी पावसाने त्याची खरी एंट्री जून महिन्यामध्ये केलेली आहे. अर्थात मान्सूनवर आपली नजर असणार आहे. तो महाराष्ट्रात कधी दाखल होतो, अर्थात 15 जानेवारी नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने आधीच सांगितलं की यंदा कमी पाऊस असेल सरासरीपेक्षा. त्याच्यामुळे अल निनोचं सावट या पावसावर असणार आहे आणि त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे तो कमी आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण तो 15 जून पर्यंत जवळपास महाराष्ट्र व्यापेल अशी सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्या भागात सध्या कशा प्रकारचं तापमान आहे, तिथे पाऊस पडतोय का, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.